नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे किंवा कविता आलेला आहे त्याचं नाव काय आहे? छापा। आणि यांचा हा दुसरा सीझन चाललेला आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की कविता यांची स्पष्टीकरण बघितले किंवा यांचा काही अर्थ बघितले। इथे आपण बघणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे। तर चला बघूया। बघा, पहिला आपण बघणार आहे शब्दार्थ। काय बघणार आहे? शब्दार्थ। हिंदीतून हिंदी आणि मराठी। अर्जित म्हणजे कमाया हुआ आणि इथे मिळवले। अर्थ म्हणजे पैसा, धन, पैसा। अनधिकृत म्हणजे जो अधिकार में न किया गया हो, जे अधिकार मध्ये नाही केले जात आहे आणि त्यांना मराठीमध्ये म्हणतात आपण अनियमित। काय म्हणतात? अनियमित। इथे बघा, अरण्यकांड म्हणजे रामचरितमानस का सोपान। रामचरितमानस यांचा सोपान आणि मराठीतून रामचरितमानस चरण। कळलं? हो। तर चला अजून बघूया। बघा, कनस्त टीन का पिपा आणि इथे म्हणतात टी किंग। काव्य यांना म्हणतात आपण कविता किंवा इथे पण कविता। तख्त लकड़ी के तख्तों की बनी हुई बड़ी चौकी आणि इथे म्हणतात आपण लाकडी ची पोस्ट। कळलं? लाकडी यांची पोस्ट। रोष म्हणजे गुस्सा आणि इथे राग। लरजकर म्हणजे कापकर, थरथरणे। उद्भात म्हणजे चकित, आश्चर्यचकित। बघा इथे, आता इथे आपण पाहणार आहे पहिला प्रश्न। काय पाहणार आहे आपण? पहिला प्रश्न। तर बघूया। पद्यांश पढ़ के दी गई सूचना के अनुसार कृत्य कीजिए। इथे जे आकलन दिलेले आहे त्याचं पढून इथे जे पद्यांश आपल्याला विचारायचं आणि इथे जे प्रश्न आणि उत्तर दिलेलं त्यांचं उत्तर लिहायचं। बघा, पहिला प्रश्न समझकर लिखे, समझून लिहा। पहिला आहे, छापा मारो ने कवि ने इन चीजों के बारे में पूछा। छापा मार हे कवी होता, तर कवितेबद्दल हा कोणत्या चीजाचं बातमी केलेली आहे किंवा प्रश्न विचारत आहे? सोना किंवा चांदी। कोणता? सोना किंवा चांदी। आता दुसरा बघूया, चला। छापामार इस प्रकार के पैसों की तलाश में थे। छापामार कोणत्या प्रकारच्या पैशाची तलाश होते? अनधिकृत रूप से अर्जित पैसे के। अनधिकृत से अर्जित पैसा से। आता दूसरा बघूया। सही या गलत पहचान कर गलत वाक्य को सही करके फिर से लिखिए। सही किंवा गलत या पहचानून गलत किंवा वाक्याला सही करून लिहायचं आहे। कळतं की नाही? हो। पहिला बघा, कवि के घर में चोर घुसे थे। कवी यांचं घरी चोर घुसलेला होते। दूसरा, छापामार कवि में उसकी कविताओं की मांग कर रहे थे। छापामार कवी यांची कवितांची मांग करत होता। तर याप्रमाणे हा जे प्रश्न आहे दोघंही यांचं उत्तर गलत आहे। ते सही शब्द काय आहे? चला बघूया। तर पहिला गलत आहे, सही आहे कवि के काय आहे सही? बघा, पुन्हा सांगत आहे मी, कवि के घर में आयकर विभाग में अधिकारी घुसे थे। कवी यांच्या घरी आयकर विभागचे अधिकारी घुसून होते। दुसरा आहे तुमचा गलत। गलत आहे कारण की हे गलत आहे। छापामार कवि से सोना, अर्थ व चांदी की मांग कर रहे थे। छापामार कवी यांचं सोना किंवा अर्थ या चांदीची मागणी करत होता। कळतं की नाही? हो। तर चला पुन्हा इथं बघूया। दुसरा आकलन कृती। पहिला काय? प्रभाव तालिका पूर्ण कीजिए। प्रभाव तालिका जे दिलेले आहे तुम्हाला यांना पूर्ण करायचं आहे। कळतं की नाही? हो। बघा, कवि की बात में इस प्रकार की परिवर्तन हुआ। कवी यांची बातमीचं या प्रकाराचं परिवर्तन होते। कोणकोणता बघूया, चला। पहले सहज भाव से छापा मारो की बात। पहिला सहज भाव यांच्या छापा मारे यांची बातमी। दुसरा जोश में आकर बात की। दुसरा काय होता? जोश में आऊन बात केले, येऊन बात केले। तिसरा मुस्कुराहट बात की। तिसरा मुस्कुराकर बात की किंवा मुस्कुराहट म्हणजे आनंदी होऊन। भडककर बात की आणि कसं भडकून बात केलेले आहे। आता इथे आपण दुसरा पाहणार, कविता के आधार पर जोडियां मिलाव। कविता यांचा आधार आपल्याला जोड्या मिळवायचा आहे। तर पहिला बघा, अर्थ अ आणि ब। अर्थ काय आहे? कवि की नवी कविताओं में। सुवर्ण कवि के काव्य की कृतियों में। चांदी कवि के बालों में। छापा कवि के घर पर। तर याप्रमाणे असं यांचा अर्थ आहे आणि असं यांचा जोड्या दिलेल्या आहे। कळलं? हो। तर चला अजून बघूया। बघा, तीसरा है ऐसे प्रश्न बनाएंगे जिनके
उत्तर निम्नलिखित शब्द, असा प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे ज्यांचं उत्तर निम्नलिखित आहे बघा. अनधिकृत, अनधिकृत आणि दुसरा जे आहे अर्जित. तर पहिला यांचं उत्तर काय आहे? छापामारों ने कवी से कौन कौन से रूप में कमाए हुए अर्थ की मांग की. छापामार या जे कवी आहेत त्यांचं कोणकोणता रूप यातून कमाए अर्थ मागणी केलेली आहे. दूसरा अजित. तर यांचं उत्तर आहे पद्यांश में अर्थ के लिए कौन से विशेषण शब्द का प्रयोग हुआ. पद्यांश याचा अर्थसाठी कोणत्या विशेषण शब्दाचा प्रयोग केलेले आहे. कळतं हो. तर आता आपण पाहणार आहे भावार्थ. निम्नलिखित पद्यांशों के भावार्थ लिखिए. निम्नलिखित पद्यांशांचा भावार्थ लिहायचा आहे. आता बघा इथे मेरे घर छापा पडा रिकाम्या झोको से. तर हा जे कविताची पंक्ती आहे तुम्ही तिथून घेऊ शकतात. बघा छापा इस कविता में कवी श्री ओम प्रकाश है. छापा या कवितातून कवी कोण आहे? श्री ओम प्रकाश आहे. उनके घर पर आयकर विभाग का बहुत बड़ा छापा पड़ा. त्यांचं घरी आयकर विभागाचा खूपच मोठा छापा पडलेला आहे. आयकर विभाग के कई अधिकारी उनके घर पर पधारे. आयकर विभागचे किती अधिकारी त्यांच्या घरी आलेले आहेत. घर में आते ही उन्होंने कवि से कहा सोना कहाँ है. घरी येताना किंवा घरी आले आणि तेव्हा त्याने कवीला विचारले की सोना कुठे आहे. कवीने बडे ही सहज भाव से उत्तर दिया. कवीने खूपच सहज भावाने उत्तर दिले. सोना तो मेरी आंखों में है. आणि काय म्हणाले? सोना माझे डोळ्यातून आहे. क्योंकि कई रातों में ठीक से सोया नहीं हूं. कारण की किती दिवस मी सहज प्रमाणे झोपलेले नाही आहे. वे आगोबुला होकर बोले. तेवढाच ते आगोबुला होऊन बोलले हम स्वर्ण के बारे में बात करें. आम्ही स्वर्ण या रूपातील किंवा या बातमी केलेले आहे. कवीने भी जोश में आकर कहा. तेवढात कवी खूपच जोशात आला आणि म्हणाले स्वर्ण तो मैंने अपनी कविताओं में बिखेरे. काय म्हणाले? स्वर्ण म्हणजे सोना तो मीने आपली कवितातून बिखेरलेले आहे. उस स्वर्ण को मैं नहीं दे सकता. आणि त्या स्वर्णला मी तुम्हाला नाही देऊ शकतो. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता दुसरा बघा. दुसरा तुमचा इथे दिलेले आहे. काय इथे दिलेले आहे. आता आपण इथे बघणार आहे बघा. पहिला प्रश्न पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला प्रश्न आहे तुमचा संजाल पूर्ण करा. ये वस्तुएं खाली थी. हा वस्तुएं खाली होती. कोणती? रसोई की पीपियां, टूटी अलमारी, कनस्तर व मटका, बच्चों की गुल्लक. तर याप्रमाणे हा जो 4 वस्तु रिकामी होती. दूसरा बघा ऐसे प्रश्न बनाइए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो. असा प्रश्न तुम्ही करा ज्यांचं उत्तर निम्नलिखित शब्द आहे. अरण्यकांड यांचं उत्तर आहे पहिला कवि के घर में क्या देखकर छापामारों को खिला हुआ चेहरा मुरझा गया. कवी यांचं घरी काय बघून छापामारा जे होता त्यांचा जे आनंदी चेहरा होता ते आता मुरझून झालेला आहे. दुसरा शून्य ब्रह्मांड. तर यांचं उत्तर आहे छापामारों के घर की वस्तुओं में क्या मिला. छापामार यांचं घरी त्यांना कोणती वस्तू भेटला. तर याप्रमाणे असं 2 दिलेले आहे. अजून बघूया चला. कविता के आधार पर जोड़ियां मिलाओ. कविता यातून तुम्हाला जोड्या करायचा आहे. तर पहिला कोणता आहे? मुद्रा. कवी के चेहरे पर. मुद्रा कुठे होती? कवीचा चेहरा वर. रुई फटे तकिए की. रुई कशी होती? फटे तकिया सी. शून्य ब्रह्मांड कनस्त्र और मटकों में. शून्य ब्रह्मांड कुठे होता? कनस्त्र किंवा मटक वर. करुण रस छापामारों के 20 सूची के हृदय में. छापामारा यांच्या 20 सूचीच्या हृदयातून होती. कृती पूर्ण कीजिए. फटा हुआ तकिया म्हणजे शयन कक्ष पर पाई गई चीजें. शयन कक्ष यामध्ये तुम्ही त्यांना काय भेटले? तर काय भेटलं होतं? फटा हुआ तकिया, फटी हुई म्हणजे फटी हुई म्हणजे जे कुशी भेटलेले होते ते फटलेली होती. टूटी अलमारी आणि काय भेटली? टूटी अलमारी. तर याप्रमाणे इथे त्यांना असंही चीजे किंवा असंही भेटलेली होती. अजून बघूया चला. निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए. इथे तुम्हाला पद्यांश दिलेले त्यांचा भावार्थ तुम्हाला लिहायचं आहे. कळतं की नाही? हो. बघा वे उद्भ्रांत होकर रिकाम्या मुख पर देख लीजिए. वे उद्भ्रांत होकर रिकाम्या मुख पर देख लीजिए. छापा इस कविता के कवि श्री ओम प्रकाश है. छापा या कविताचे कवि श्री ओम प्रकाश आहे. उनके घर पर आयकर विभाग का बहुत बड़ा छापा है. त्यांच्या घरी आयकर विभागचा हा खूपच मोठा छापा आहे. कवि के घर पर आयकर विभाग ने कविच्या घरी आलेला आयकर विभाग ने अधिकारियों ने कवि के उद्भट होकर पूछा. तुमने नोट कहाँ रखा है?
आणि ते जे आयकर विभाग त्यांचे अधिकारी कवी जे उद्भूत म्हणजे खूपच रोडत म्हणाले आणि प्रश्न विचारले, तुम्ही नोट कुठे ठेवलेला आहे? कवीने तपाक से उत्तर दिया आणि तेवढ्यात कवी जे आहे त्याने तपाक से उत्तर दिले. मैं नोट परीक्षा के 1 महीने पहिले तयार करता हूं. त्यांनी काय म्हणाले की मी जे नोट आहे ते परीक्षेचे 1 पहिले पुढेही तयार करते म्हणजे पहिलेही. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की या नोटाचं परिवर्तन कशा प्रमाणे केलेले आहे. अब उन्हें गुस्सा आया आणि आता त्यांना खूपच क्रोध आलेला होता. उन्होंने गरज कर कहा, त्यांना खूपच जोरात म्हणाले, हम आपसे मुद्रा के बारे में पूछ रहे. आम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या बातमी कोणती केलेली आहे मुद्राची पैसेची. पूछ रहे वो कहाँ है आणि तो कुठे आहे. कभी भी लर जरक कर कहा, आप मुद्राओं के बारे में मेरे चेहरे पर देख सकते हैं. आणि तेवढ्यात तो काय म्हणाला, तुम्हाला मुद्रा हवे आणि मुद्रा बरोबर तुम्ही माझ्या चेहऱ्याला पहा. जेव्हा तुम्ही माझ्या चेहऱ्याला पाहणार तुम्हाला सगळं मुद्रा भेटणार आहे. कळतं? हो. आता आपण दुसरा पाहणार आहे. बघा इथे, वे खडे होकर करुणा रस समा गए. इथे जे रिकामा दिलेला आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा यांचा अर्थ बघा. छापा इस कविता के कवि श्री ओम प्रकाश सेठ. छापा या कविताचा कवी कोणी आहे? ओम प्रकाश आहे. उनके घर पर आयकर विभाग का बहुत बड़ा छापा पड़ा. त्यांच्या घरी आयकर विभागचा खूपच मोठा छापा पडलेला आहे. छापा मारने खड़े होकर कुछ सोचा और फिर से कवि के शयन कक्ष में घुस गए. छापा मारण्याचा जे व्यक्ती आहे त्याने तिथे उभे राहून खूपच विचार केले आणि विचार करताना त्यांचा झाला तर ते शयन कक्ष यामध्ये गेले. वहां पर कवि के एक फटे हुए तकिये की रूही नोचकर देखने लगे. तिथे जाऊन त्याने काय केले, जे कवी आहे त्यांचा फाटलेली खुशी आहे त्यांचा आतमध्ये त्याने जितके काही भी कापूस होते ते बाहेर काढले. शायद इसमें रुपये हो, कारण की त्यांना असं वाटत होतं की शायद त्याचा आतमध्ये पैसे होणार. उन्होंने टूटी अलमारी को भी खोलकर देखा. त्यांनी टूटीची अलमारी आहे त्यांना पण उघडली आणि पाहिली. रसोई घर में जो खाली पिपिया थी उन्हें भी टटोर कर देखा. रसोई घर मध्ये यामध्ये जे खाली डिब्बे होते, पिपिया म्हणजे डिब्बे, जे खाली डिब्बे होते त्याला पण बघितले पण तिथे त्यांना भेटले काही पण नाही. रसोई घर में खाली पिपिया पण पाहिले. कवी के बच्चों को गुल्लक को भी टटोला. कवी यांचं जे मूल आहे त्यांचं जे गुल्लक आहे त्यांना पण त्याने टटोलले की त्यामध्ये आपल्याला काही सापडले नाही. इतना सब कुछ टटोलने के बाद भी उसके हाथ कुछ नहीं लगा. हा सगळं करून भी त्यांच्याकडे काहीही त्यांना भेटलेला नाही होता. कवी के खाली घर में कुछ था ही नहीं आणि त्यांचा खाली रिकाम्या जागा काहीही होते नाही. उन्होंने टीने के पीपे एवं मटके भी टटोले आणि त्यांनी टीनेचे पीपे आणि मटकं पण शोधले पण त्यांना काहीही भेटले नाही. फिर भी उनके हाथ कुछ नहीं लगा. पण त्यांचा हाती काहीही भेटला नाही. कवी के घर का खाली जंगल देखकर उनका चेहरा मुरझा गया. कवी यांचा घरी खाली जंगल म्हणजे काहीही भेटले नाही हा पाहून त्यांना खूपच चेहरा जो त्यांचा खूपच आनंदीचा होता हे मुरझावून गेला. और उनके बीच सूची हृदय रोध की जगह करुणा रस भर गया. आणि ज्यांच्याकडे हा रौद्र होता, जे विभाग होते त्यांचा चेहरा तसा रोग्य ते होता, हृदय रौद्र होता म्हणजे करुणा रौद्र होता म्हणजे गुस्सा होता, क्रोध होता, हा सगळा करुण रस म्हणजे खूपच प्रेमात परिवर्तन होऊन गेलं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे उत्तरे लिहायचा, कशाप्रमाणे त्यांचा शोध करायचा आणि कशाप्रमाणे एका वाक्यात उत्तर आपण जेव्हा करत होते ते एका वाक्यात उत्तर आपल्याला नाही करायचा. हा जे उत्तर आहे त्यांचं प्रश्न कसं बनवून शकतात हे आपण पाहिले आणि आपण पाहिले की भावार्थ जे कविता आहे त्यांचं भावार्थ पाहिले आणि कशाप्रमाणे त्याचे परिवर्तन होऊन जात आहे हे पण आपण पाहिले आहे. आणि कविता तुम्हाला जेव्हा तुमची जे कविता 2 पंक्तीत दिलेली असते आणि तुम्हाला असं वाटणार की तुम्हाला लिहायचं आहे किंवा असा प्रश्न विचारून जाणार आहे की तुम्हाला लिहाय तर तुम्हाला हा 2 कविताचा पंक्ती पण लिहायचा आहे. म्हणून तुम्हाला हा यांचा उत्तर पण तुम्ही लिहू शकता. कळतं की नाही तुम्हाला? हो. तर याप्रमाणे आज आपण असंही शिकलेला आहे. धन्यवाद.